हॅलो एव्हरीवन, वेलकम टू MPSC पॉईंट. मित्रांनो, तुम्ही आता काही रिझल्ट लागले त्यामध्ये बघितलं असेल की एक जण STI झाला. महाराष्ट्र शासनामध्ये ही चांगली नोकरी मानली जाते. मग नेमकं हे STI आहे काय आणि STI कसे बनतात याविषयी हा संपूर्ण व्हिडिओ असेल. व्हिडिओ छोटाच असेल पण खूप इन्फॉर्मेटिव्ह असेल. काहींना बघा एखाद्या पदाविषयी खूप आकर्षण असतं तर त्या पदाविषयी माहितीचे व्हिडिओज नक्की सर्च केले जातात. त्यापैकीच एक पद म्हणजे STI म्हणजेच स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर. सो बेसिकली आपण या व्हिडिओमध्ये हाऊ टू बिकम STI इन महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपल्याला स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर म्हणजेच राज्य कर निरीक्षक कसं बनता येईल याविषयीच हा व्हिडिओ असणार आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. बघा, पहिल्यांदा STIचे अनेक अर्थ असू शकतात, पण जर तुम्हाला STI या पदाबाबत स्पेसिफिकली बोलायचं असेल ते देखील महाराष्ट्रामध्ये, तर त्याचा फुल फॉर्म आहे स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर. ओके, म्हणजेच राज्य कर निरीक्षक. आता राज्य कर निरीक्षक हे जे पद आहे मित्रांनो, ते महाराष्ट्र शासनातील एक पद आहे. ते देखील एक नॉन गॅझेटेड गट ब दर्जाचं हे पद आहे. म्हणजे तुम्हाला माहीत असेल महाराष्ट्र शासनामध्ये नोकऱ्या या स्वरूपामध्ये असतात. गट क च्या काही असतात, काही गट ब च्या असतात, काही गट अ च्या असतात. म्हणजे क्लास 1 क्लास 2 आपण त्यांना म्हणतो. तर त्यापैकी क्लास 2चं हे पद आहे आणि या पदाला नॉन गॅझेटेड म्हणजेच अराजपत्रित पद म्हणतात. तुम्हाला माहीत असेल महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात जी काही पदं असतात तर त्यांना राजपत्रित पदं म्हणतात आणि जी नसतात तिथे त्यांना नॉन गॅझेटेड म्हणजेच अराजपत्रित पदं म्हणतात. तर त्यापैकी हे अराजपत्रित पद आहे. जे राजपत्रित पदं असतात त्यांना काही विशेष सुविधा मिळतात, त्या प्रमाणात या पदांना मिळत नाही. पण जर तुम्ही जॉब प्रोफाईल बघितलं किंवा STI विषयी माहिती घेतली तर तुम्हाला समजेल की STI ही खूप छान अशी पोस्ट आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. बेसिक मोटो या व्हिडिओचा STI कसं बनता येईल हा असणार आहे, पण थोडी जी एक्स्ट्रा माहिती आहे माझ्याकडे ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा, बेसिक पे STIचं 38,600 ते 1,22,800 एवढं असतं. हे बेसिक पे आहे. STIची सॅलरी एक्झॅक्टली किती असते हे मी तुम्हाला विथ पेमेंट स्लिप दाखवलेली आहे. ऑलरेडी चॅनलला व्हिडिओ टाकला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, म्हणजे तुम्हाला हे पेमेंट किती येतं सुरुवातीला वगैरे सर्व कळेल. बेसिक पे जरी एवढं दिसत असलं तरी याच्या डबल पेमेंट तुम्हाला मिळत असतं जेव्हा तुम्ही सुरुवातीलाच जॉईन होता. मग आता STI बनण्यासाठी दोन पद्धती आहे. 2 ways टू बी अ STI इन महाराष्ट्र. म्हणजे देर आर 2 ways. दोन पद्धतीने तुम्ही STI बनू शकतात. पहिलं म्हणजेच प्रमोशनने आणि दुसरं म्हणजेच MPSCची एक्झाम देऊन. मग आता प्रमोशनने जर तुम्हाला STI बनायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा टॅक्स असिस्टंट बनावं लागेल, जे की एक ग्रुप Cचं पद आहे. टॅक्स असिस्टंट म्हणजेच कर सहाय्यक. कर सहाय्यकचं प्रमोशन STIला होत असतं. मग आता तुम्ही म्हणाल की कर सहाय्यक कसं बनावायचं. मग कर सहाय्यक बनण्यासाठी तुम्हाला MPSCची गट क ची एक्झाम द्यावी लागते. ही एक्झाम क्लिअर केल्यानंतर तुम्हाला या एक्झाममधून टॅक्स असिस्टंट हे पद मिळतं आणि विदिन फ्यू इयर्स तुम्ही STI बनू शकतात. मग जर तुम्हाला टॅक्स असिस्टंट बनून प्रमोशनने STI बनायचं असेल तर तुम्ही बनू शकतात, किंवा जर तुम्हाला डायरेक्टली STI बनायचं असेल तर तुम्ही MPSCच्या एक्झाम देऊन किंवा MPSCच्या एक्झाम पास करून STI बनू शकतात. मग आता STIच्या जागा केव्हा येतात. बघा, दरवर्षी ठराविक जागा STI या पदाच्या येत असतात. MPSCद्वारा एक्झाम घेतली जाते. MPSCद्वारा कोणती एक्झाम घेतली जाते तर MPSC ग्रुप B एक्झामिनेशन घेतली जाते. म्हणजे MPSCची गट ब ची परीक्षा, जिला कंबाईंड परीक्षा देखील म्हणतात. या परीक्षेचे एकूण टप्पे वगैरे आपण पुढे बघणार आहोत. पण बघा, जर STI बनायचं असेल तर तुम्हाला ही परीक्षा देणे अनिवार्य आहे. दरवर्षी यासाठी जागा येत असतात. जागांची संख्या खूप कमी असते. म्हणजेच यावर्षी जर तुम्ही बघाल तर 200+ जागा आलेल्या आहेत, पण यावर्षीच्या जागा ज्या आहेत त्या जास्तच म्हणता येतील, कारण दरवर्षी जागा अगदी तुटपुंजा म्हणजे 60 तर कधी 30 तर कधी 34 अशा जागा येत असतात. तर 200 ह्या एक चांगल्या जागा आहेत आणि तुम्हाला जर ट्राय करायचं असेल तर तुम्ही नेक्स्ट इयर जी कंबाईनची एक्झाम येणार आहे त्यासाठी ट्राय करू शकतात. मग आता ही एक्झाम कोण देऊ शकतं तर ही एक्झाम मित्रांनो, जे एनी ग्रॅज्युएट स्टुडंट म्हणजे कोणत्याही फील्डमध्ये जर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल तर तुम्ही ही एक्झाम देऊ शकतात. आणि हो, जर पदवीच्या शेवटच्या वर्षाला देखील तुम्ही असाल तर तेव्हा देखील तुम्ही ही एक्झाम देऊ शकतात. पण एक्झाम तेवढी सोपी नसते की डायरेक्टली जाऊन तिथे बसला आणि पेपर पास झाले. खूप जास्त कॉम्पिटिशन आहे. सध्याच्या काळामध्ये अवेअरनेस खूप वाढल्यामुळे STI या पदासाठीची कॉम्पिटिशन खूप हाय असते आणि त्या प्रमाणात तुम्हाला मेहनत करावी लागेल. तर MPSCची ग्रुप B एक्झामिनेशनचा पॅटर्न मी तुम्हाला सांगतो, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की नेमकं STI बनायचं असेल तर आपल्याला कोणत्या स्टेजेस किंवा कोणती एक्झाम द्यावी लागते. एक्झाम तर मी सांगितली कंबाईन ग्रुप B एक्झाम, तर तिच्या स्टेजेस बघूया. बघा, पहिली स्टेज असते प्रिलिम आणि दुसरी असते मेन्स. इथे कुठलाही इंटरव्ह्यू वगैरे होत नाही. प्रिलिम्स आणि मेन्समध्ये मेरिटमध्ये आल्यानंतर तुम्हाला पोस्ट ही मिळत असते. तर प्रिलिम्सला बघा, तुमचा 100 गुणांचा एक पेपर होतो, ज्यामध्ये 100 प्रश्न असतात.
या 100पैकी आता कॉमन कट ऑफ झालेला आहे, त्यामुळे जवळपास 55 ते 60 एवढा कट ऑफ लागू शकतो. दरवर्षी कट ऑफ व्हेरी होतो, कधी 54 लागलेला आहे, कधी 50 देखील लागलेला आहे, कधी 46-48 देखील लागलेले आहेत. तर या 100पैकी तुम्हाला साधारणतः 60 ते 65 जर मार्क्स घेतले तर नक्कीच शुअर शॉट तुम्ही मेन्सला बसू शकतात. प्रिलिम्स एक्झाम फक्त क्वालिफाईंग असते, यासाठी तुम्हाला 1 तासाचा वेळ मिळतो. या एक्झाममध्ये तुम्हाला कोणकोणते विषय असतात बघा सांगतो. प्रिलिम्सला तुम्हाला करंट अफेअर्स असतं 15 गुणांसाठी. त्यानंतर तुम्हाला पॉलिटी म्हणजेच राज्यशास्त्र हा विषय असतो 15 गुणांसाठी. करंट अफेअर 15, राज्यशास्त्र 15. त्यानंतर इकॉनॉमिक्सला देखील 15 प्रश्न विचारले जातात. त्यानंतर तुम्हाला आहे बघा सायन्सला देखील 15 प्रश्न. त्यानंतर तुम्हाला हिस्ट्रीचे 10 क्वेश्चन असतात. जिओग्राफीचे 10 क्वेश्चन असतात. आणि उर्वरित जे आहे ते मॅथ अँड रिझनिंगचे 20 प्रश्न असतात. असा 100 गुणांचा तुमचा पेपर होतो आणि यापैकी तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स मिळून प्रिलिम्स क्लिअर करता येते. मग प्रिलिम्स क्लिअर झाल्यानंतर जे लोक प्रिलिम क्लिअर करतात त्यांचे मेन्स होते. मेन्ससाठीचे फॉर्म भरले जातात. बघा प्रिलिमचे फॉर्म कोणत्या महिन्यात येतात तुम्ही क्वेश्चन कराल तर असा कुठलाही फिक्स असा महिना नाही आहे की जिथे प्रिलिमचे फॉर्म येतील. ते वर्षातून केव्हा येऊ शकतात. आता पुढची प्रिलिम जी आहे ती ऑक्टोबरमध्ये प्रस्तावित आहे, म्हणजेच ऑक्टोबरमध्ये प्रिलिम होईल असं सांगितलं जात आहे. पण ती डेट चेंज देखील होऊ शकते, कारण असं काही फिक्स शेड्यूल नसतं. जरी असलं तरी ते वारंवार चेंज होत असतं. सो दिस इज MPSC. प्रिलिम्स झाल्यानंतर तुम्हाला मेन्ससाठी जर तुम्ही बसला तर तुम्हाला 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. या दोघंही पेपरमध्ये तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स मिळावे लागतात. पेपर 1मध्ये 2 विषय असतात. पहिला म्हणजेच मराठी ग्रामर आणि दुसरा म्हणजेच इंग्लिश ग्रामर. मराठीचे तुम्हाला 50 प्रश्न असतात 100 गुणांसाठी, इंग्रजीचे 50 प्रश्न 100 गुणांसाठी. असा एकूण 1 तासात तुम्हाला हे 100 प्रश्न सोडवावे लागतात आणि या पेपरमध्ये मॅक्झिमम मार्क्स घ्यावे लागतात, तेव्हाच ही पोस्ट मिळत असते. पेपर 2मध्ये तुम्हाला या संपूर्ण GSचा पेपर जो असतो तुमचा प्रिलिमचा त्याप्रमाणे विषय असतात. तसेच यामध्ये काही नवीन विषय असतात, म्हणजे हा देखील 100 क्वेश्चन असतात आणि 200 गुण असतात. म्हणजे मेन्स तुमची एकूण 400 गुणांची होत असते. पेपर 2मध्ये विशेष जर बघायला गेलं तर गणित बुद्धिमत्ता 22 क्वेश्चन येतात, जे की मेजर म्हणजेच खूप जास्त प्रश्न आहे. सायन्स अँड टेकवरती तुम्हाला 20 क्वेश्चन्स येतात जवळपास. त्यानंतर इतर विषय जे आहे त्यावरती देखील क्वेश्चन येतात. त्याविषयी सेपरेट मी व्हिडिओ बनवले आहेत की मेन्सला कसा पेपर पॅटर्न असतो. तर बेसिकली ओव्हरव्ह्यू तुम्हाला फक्त देतो की पेपर 1 आणि पेपर 2 होतात. त्यापैकी 400पैकी मेरिट लागतं आणि 400पैकी जेवढे मॅक्झिमम मार्क्स तुम्हाला घेता येतील तेवढे घ्यायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला ही पोस्ट मिळेल. तर अशा प्रकारे ही प्रोसेस आहे STI बनण्यासाठी. आणि मित्रांनो, STI या पदाला पुढे खूप स्कोप असतो. जर तुम्ही STI बनलात आणि त्यानंतर प्रमोशनने तुम्ही क्लास 1पर्यंत देखील जाऊ शकतात. म्हणजे STI बनल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा गॅझेटेड STI म्हटलं जातं. म्हणजेच जेव्हा तुम्ही जॉईन करता तेव्हा तुम्ही ॲज अ STI एक नॉन गॅझेटेड पोस्ट म्हणून जॉईन करता आणि त्यानंतर काही वर्षांनी म्हणजे साधारणतः 8 ते 9 वर्षांनी तुम्हाला गॅझेटेड असं पद मिळतं. त्यानंतर तुम्ही क्लास 1 होऊ शकतात. जवळपास आज जर तुम्ही STI म्हणले तर 14 ते 15 वर्षामध्ये तुम्हाला ACST जे असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्सचं पद आहे ते क्लास 1चं पद मिळू शकतं. त्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो, पण एक 14 ते 15 वर्ष आपण रफली म्हणू शकतो. एक्झॅक्टली मला देखील आयडिया नाही, बट मी ऐकलं होतं की एवढे वर्ष लागतात. सो त्याप्रकारे तुम्ही ACST बनू शकतात. म्हणजे क्लास 1 देखील तुम्हाला इथे स्कोप आहे. आणि बरेच जण STIची एक्झाम क्लिअर करतात, त्यानंतर राज्यसेवेचा अभ्यास करतात आणि त्यातून पोस्ट मिळवतात. सो हा देखील एक वे खूप चांगला आहे. सो ट्राय करा STI पदासाठी. तुम्हाला बेस्ट विशेष आहे आपल्या चॅनलकडून. STI याविषयी तुम्हाला आता माहिती थोडी मिळाली असेल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जे इम्पॉर्टंट गोष्टी आहे जसं की सिलेबस वगैरे सर्व डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकतात. सो आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.